अलिबाग आणि रोहा तालुक्यातून एकाच दिवशी 3 अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणी अलिबाग आणि रोहा पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून या मुलींचा शोध सुरू आहे। या घटनांमुळे जिल्ह्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अलिबाग तालुक्यातील वरसोली ताडआळी या परिसरात राहणारी एक अल्पवयीन मुलगी 29 जून रोजी पहाटे सुमारे 2:50 सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाली। मुलगी दिसून न आल्यानं तिच्या आईनं सर्वत्र शोध घेतला, मात्र ती न सापडल्यानं अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत। दुसरी घटना रोहा तालुक्यात घडली। येथे एका महिलेची 16 वर्षीय मुलगी आणि तिची 16 वर्षीय मैत्रीण 29 जून रोजी सकाळी 7:30च्या सुमारास बेपत्ता झाल्या। दोन्ही मुली एकाच वेळी गायब झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार आशुतोष म्हात्रे करत आहेत। अज्ञात व्यक्तीनं फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त होत असला तरी रोहा आणि अलिबाग पोलिसांनी या दोन्ही घटनांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 137(2) अंतर्गत अपहरणाचे गुन्हे दाखल केलेत। जिल्ह्यात एकाच दिवशी 3 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या या घटना अत्यंत गंभीर आहेत। शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणे आणि ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून मुलींच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान अल्पवयीन मुलींच्या सलग बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे रायगड हादरलं असून या प्रकरणांचा छडा लावण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।